नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड एमपीएससी यूपीएससी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीच्या अनुषंगाने आगामी परीक्षांच्या अनुषंगाने 12 नोव्हेंबर 2022 रोजी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे याविषयी आपण या चर्चासत्रातून डिस्कशन करतोय. सगळ्यात महत्त्वाचा जो काही बातमीचा भाग आहे तो म्हणजे राजीव गांधी हत्याकांडात सर्वोच्च न्यायालयाने दिले सुटकेचे आदेश. आता यामध्ये परीक्षेच्या अनुषंगाने कोणत्या महत्त्वाचे मुद्दे आहेत आपल्यासाठी याच्यावरती आपण चर्चा करूयात. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या प्रकरणी जे काही 3 दशकांहून अधिक काळ जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 6 दोषींना तत्काळ सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी दिलेले दिसत आहेत. नलिनी श्रीहरन, आर.पी. रविचंद्रन, जयकुमार सुंथेरी, राजा संथन, मुरुगन आणि रॉबर्ट पायस यांची शिक्षा माफ करण्याची शिफारस तामिळनाडू सरकारने 2018च्या सप्टेंबरमध्ये राज्यपालांकडे केली होती. सिनारिओ काय आहे तो लक्षात घेऊयात. तामिळनाडू सरकारने काय केलेलं आहे तर 2018मध्ये सप्टेंबरमध्ये राज्यपालांकडे ही जी काही शिफारस आहे ती केलेली आहे. आता मग राज्यपालांनी याच्यावरती काय भूमिका घेतलेली आहे तर राज्यपालांनी त्यावर निर्णय घेण्याऐवजी संबंधित नस्ती जी आहे ती केंद्राकडे पाठवल्या होत्या असे खंडपीठाने या ठिकाणी नमूद केले. या दोषींनी जवळपास 23 वर्षांपेक्षा जास्त काळ हा तुरुंगवास भोगलेला आहे. आता खंडपीठ याच्यावरती काय म्हणतंय याच्यावरती आपण नजर टाकूयात. पेरारी वलन, सुटकेबाबतचे निकष आणि बाबी या दोषींनाही लागू होतात. म्हणजे यांना जे काही निकष आणि बाबी लागू केलेले आहेत त्या देखील बाबी आणि निकष या आरोपींना किंवा दोषींनाही लागू होतात. त्यामुळे त्यांनी संबंधित गुन्ह्यांसाठी पुरेशी शिक्षा आतापर्यंत भोगली आहे. दोषींची तुरुंगातील वागणूक समाधानकारक होती. त्यांनी पदवी संपादन केली आहे आणि पुस्तकेही लिहिली आहेत आणि समाजसेवेतही सहभाग घेतलेला आहे असं खंडपीठाचं म्हणणं आहे. याच्यावरती या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. हा जो काही डिस्क्रिप्टिव्हच्या अनुषंगाने महत्त्वाचा डेटा आहे याच्यावरती तुम्ही त्यामध्ये जो काही व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. राज्यघटनेतील अनुच्छेद 142 आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा मुद्दा. आपल्याला कळायला पाहिजे की अनुच्छेद 142 नेमकं काय आहे. अनुच्छेद 142 अन्वये लाभलेल्या विशेष अधिकारांचा वापर करीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती B.V. नागरत्ना यांच्या पीठाने या हत्या प्रकरणी जन्मठेप भोगत असलेल्या 6 दोषींच्या सुटकेचे आदेश त्या ठिकाणी दिलेले दिसत आहेत. आता आपल्याला महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे तर अनुच्छेद अगोदर सांगितल्याप्रमाणे 142 नेमका काय आहे, त्याच्यामध्ये तरतुदी नेमक्या काय आहेत. घटनेच्या अनुच्छेद 142 नुसार सर्वोच्च न्यायालय संपूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक असलेला निर्णय किंवा आदेश देऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने कलम 302 अंतर्गत दोषी ठरलेल्या याचिकेकर्त्यांना माफी देण्याबाबत राज्यपाल राज्यमंत्रिमंडळाच्या शिफारसीस बांधील असतात. म्हणजेच मंत्रिमंडळ राज्य मंत्रिमंडळ जी काय आहे यांची जी काही शिफारस आहे तर या शिफारशीस राज्यपाल बांधील असतात असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि या प्रकरणातही मंत्रिमंडळाने सर्व याचिकाकर्त्याला मुदतपूर्व शिक्षा माफीची शिफारस केली होती. या प्रकरणात न्यायालयाने विशेष अधिकार याचा वापर या ठिकाणी केलेला दिसतोय. आता यामध्ये पुन्हा एक महत्त्वाचा जी काही कलम आहे घटनेच्या 161 कलम अन्वये काय काय होते ते बघा. या अंतर्गत म्हणजे कलम 161 अंतर्गत कैद्यांना माफी आणि सुटका करण्याची परवानगी देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. हे सर्वोच्च न्यायालयाचे सन 1981च्या निकालाने स्पष्ट केले. म्हणूनच मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मंजुरी देण्याचे राज्यपालांचे कर्तव्य आहे असे या ठिकाणी पुन्हा स्पष्ट झालेले दिसत आहे. आता हा जो काही घटनाक्रम आहे तो नेमका बघूयात की अटक होण्यापासूनचा सुटकेपर्यंतचा घटनाक्रम नेमका काय आहे. तर 21 मे 1991 माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची सिफेरुमदुरम येथे आत्मघातकी हल्ल्यात जी काय हत्या झालेली दिसते. 11 जून 1991 A.G. पेरारीवलन जे अगोदर सांगितल्याप्रमाणे जो पहिल्या स्क्रीनवरती आपण जो काही उल्लेख केला होता त्यांचे वय 19 जे आहे या वय 19 मध्ये अटक यांना करण्यात आलेली होती. 28 जानेवारी 1998 पेरारीवलन सह 26 आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. त्यानंतर 11 मे 1999 सर्वोच्च न्यायालयात शिक्षा कायम करण्यात आली. एप्रिल 2000 मध्ये राज्य सरकारच्या शिफारसीनुसार व तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अहवालानुसार तामिळनाडूच्या तत्कालीन राज्यपालांकडून नलिनी श्रीहरन हिची फाशीची शिक्षेत कपात करण्यात आलेली दिसते. 12 ऑगस्ट 2011 पेरिलीवलनकडून फाशी विरुद्ध राष्ट्रपतींकडे दयेचा जो काही अर्ज आहे तो अर्ज फेटाळला.
पेरारीवलन यांची मद्रास हायकोर्टात धाव. 1 मे 12 मद्रास हायकोर्टाकडून याचिका सुप्रीम कोर्टात वर्ग करण्यात आलेली दिसते. 18 फेब्रुवारी 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाकडून पेरारीवलनसह संथान व मुरुगन यांच्या फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप मध्ये रूपांतर, म्हणजे शिक्षेचं रूपांतर जन्मठेपमध्ये करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जन्मठेप नेमकं काय असणार आहे, तर मरेपर्यंत त्या ठिकाणी तुरुंगवास असा त्याचा अर्थ होतो. 30 डिसेंबर 2015 पेरारीवलनकडून शिक्षा माफ करण्यासाठी याचिका. 9 सप्टेंबर 2018 पेरारीवलनच्या सुटकेसाठी तामिळनाडू राज्य मंत्रिमंडळात ठराव मंजूर, राज्यपालांना शिफारस करण्यात आलेली दिसते. 9 मार्च 2022 पेरारीवलनला जामीन आणि 18 मे 2022 नलिनी श्रीहरन आणि रविचंद्रनची ही सुटकेची याचिका आणि 11 नोव्हेंबर 2022 नलिनी आणि रविचंद्रनसह 6 दोषींची या ठिकाणी सुटका झालेली दिसते. हा जो काही घटनाक्रम आहे, हा घटनाक्रम त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, आपल्याला लक्षात घेण्यासारखा भाग आहे. यानंतरची महत्त्वाची जी काही बातमी आहे ती म्हणजे आर्थिक आहे. मुडीजने घटवला जीडीपीचा अंदाज. आधीचा जो काही अंदाज होता तो आधीचा अंदाज 7.7% होता, आता नवीन तो घटवून 7% करण्यात आलेला आहे. जागतिक पातळीवरती संशोधन आणि सर्वेक्षण करणाऱ्या इथं मुडीज हवंय, मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस या संस्थेने देशाचा यावर्षीचा जीडीपीचा अंदाज घटवलेला आहे. देशात झालेल्या, आता हा घटवला का, त्याचं कारण कोणती ते लक्षात घ्या. चलनवाढ, व्याजदरातील वाढ आणि जगभरातील मंदीसदृश वातावरणामुळे मुडीजकडून भारताच्या जीडीपीचा अंदाज घटवण्यात आलेला दिसतोय. या सर्व घडामोडींचा आढावा जो आहे तो ग्लोबल मॅक्रो आउटलुक 2023 आणि 24 या अहवालामध्ये नोंदवला गेलेला आहे. मुडीजची निरीक्षणे काय काय आहेत या संबंधित, तर 23 मध्ये आर्थिक वृद्धी मोठ्या प्रमाणावरती घसरत 4.8% होईल. 24 मध्ये आर्थिक वृद्धी दर 6.4% होणार आहे. 21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 8.5% वाढलेली होती. यंदा एप्रिल ते जून या काळात अर्थव्यवस्था 13.5% विस्तारली होती. त्यापूर्वी जानेवारी ते मार्च या काळात 4.10% जीडीपी नोंदवला गेला. ही जी आहेत निरीक्षणे. आता अन्य संस्था ज्या आहेत, या अन्य संस्थांची निरीक्षणे नेमकी काय आहेत याविषयी आपण चर्चा करूयात. वर्ल्ड बँक, जागतिक बँक यांचं निरीक्षण काय, तर जीडीपीची टक्केवारी 1% वाढवली असून 6.5% केलेली आहे. तर आंतरराष्ट्रीय म्हणजे IMF, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने याआधी 7.4% जीडीपीचा अंदाज वर्तवलेला होता, मात्र तो आता कमी करून 6.8 केलेला आहे. आशियाई विकास बँकेने जी आहे ती भारताची जीडीपीचा अंदाज 7.5% वरून 7% वरती केलेला दिसतोय. हा देखील डेटा महत्वाचा आहे परीक्षेच्या अनुषंगाने. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेंगलुरूमध्ये नादप्रभू केम्पेगौडा यांच्या 108 फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. पंतप्रधानांनी यावेळी पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून तसेच पुतळ्यावरती पवित्र जलांचे सिंचन करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी या भागात वृक्षारोपण देखील केलेलं दिसतंय. परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचा मुद्दा हा आहे, बेंगलुरू शहराचा जो विस्तार झाला यामध्ये किंवा त्यामध्ये या शहरांचे संस्थापक नादप्रभू केम्पेगौडा यांचे मोठे योगदान दिसते आणि आहे. त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करणारे प्रसिद्ध शिल्पकार राम व्ही सुतार यांच्या संकल्पनेतून नादप्रभू केम्पेगौडा यांचा पुतळा साकारण्यात आला आहे. या पुतळ्यासाठी जवळपास 98 टन कांस्य आणि 120 टन पोलादाचा वापर करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह टाईपमधल्या प्रश्नांसाठी, पूर्व परीक्षेसाठी हा डेटा जो आहे तो महत्त्वाचा आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले या संबंधित की बेंगलुरू शहराच्या उभारणीमध्ये नादप्रभू केम्पेगौडा यांची भूमिका असामान्य आहे. ते एक दूरदर्शी म्हणून स्मरणात राहतील आहेत आणि केम्पेगौडा यांनी इतर गोष्टींपेक्षा लोककल्याणाला नेहमीच महत्त्व दिले. बेंगलुरूमध्ये स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटीचे उद्घाटन करणे हा माझ्यासाठी बहुमान आहे. ठीक आहे, महत्त्वाचा मुद्दा कोणकोणता आहे तर या ठिकाणी हा जो काही फॅक्च्युअल डेटा तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी जो काही स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी त्याची जी काही
108 फूट जे काही उंचीचा जो काही कांस्य पुतळ्याचं अनावरण आहे, हा सगळा डेटा फॅक्च्युअल डेटा म्हणून तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. याच्यानंतरचा पुढचा मुद्दा, बेंगळुरू येथे KSR रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस आणि भारत गौरव काशी दर्शन रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवून केले रवाना. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू येथील KSR रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस आणि भारत गौरव काशी दर्शन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केला. तर याच्यामध्ये काय महत्त्वाचा डेटा लक्षात ठेवायचा आहे, तर चेन्नई म्हैसूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. देशातील ही देशातील कितवी आहे, 5वी आहे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडी आहे. आणि दुसरा महत्त्वाचा डेटा म्हणजे दक्षिण भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच आहे. देशातील 5वी आणि दक्षिण भारतातील पहिली रेल्वे गाडी आहे. ही गाडी चेन्नईचे औद्योगिक केंद्र, बंगळुरूचे तंत्रज्ञान आणि स्टार्टअप केंद्र आणि प्रसिद्ध पर्यटन शहर म्हैसूर यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवेल. यानंतर पंतप्रधानांनी भारत गौरव काशी यात्रा रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि यामध्ये भारत गौरव योजनेअंतर्गत ही रेल्वे गाडी सुरू करणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे. हा जो काही डेटा आहे तो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. याच्यानंतरची पुढची महत्त्वाची बातमी, ब्ल्यू फ्लॅग. आता हे नेमकं काय, तर या ठिकाणी लोकसत्ता मधला हा जो काही भाग आहे तो लक्षात घ्यावा. पर्यावरण पूरक, स्वच्छ, सुंदर आणि पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र या ठिकाणी देऊन गौरवण्यात येते. डेन्मार्कमधील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या संस्थेने 1985 मध्ये ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्रासाठीचे निकष निश्चित केलेले दिसतात. त्याच्यानंतर पर्यावरणाचे संरक्षण करून पर्यटन क्षेत्राच्या वाढीला प्रोत्साहन देणे हे ब्ल्यू फ्लॅगचे काय असणार आहे, लक्ष आहे. प्रत्येक वेळेस या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ऑक्टोबर 2022 मधील अहवालानुसार आपल्या देशामध्ये 12 समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे. यामध्ये नुकताच लक्षद्वीप समूहातील सर्वात प्राचीन आणि नयनरम्य अशा थुंडी आणि जलक्रीडा करण्यासाठी प्रसिद्ध असलेला कदमच या समुद्रकिनाऱ्याला हे प्रमाणपत्र मिळाले. मात्र महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्राला एकही ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र नाही, कारण यासाठी आवश्यक असणाऱ्या 33 निकष जे आहेत यांची पूर्तता अद्यापपर्यंत महाराष्ट्र करू शकलेला नाही. ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र सर्वप्रथम 1985 पॅरिसमधील समुद्रकिनाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर सुमारे 2 वर्षात जवळपास युरोपातील सर्वच समुद्रकिनारे जे आहेत हे ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्राने या ठिकाणी निर्देशित झालेले दिसत आहेत. हा सगळा डेटा जो आहे तो हा महत्त्वाचा आहे परीक्षेच्या अनुषंगाने. तुम्ही चॅनलवरती नवीन असल्यास लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि शेअर करा. आपल्या जो काही याच नावाचा टेलिग्राम चॅनल देखील आहे, याच्यावरती PDF स्वरूपाची फाईल तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ॲप्लिकेशन जे आहे प्ले स्टोअरवरून तो डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये जे काही मटेरियल आहे त्याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. वेगवेगळे कोर्सेस आपण त्या ठिकाणी डिझाईन करण्यात आलेले आहेत, याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.